5वी पेटी कुठे आहे ते कळलंय, पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं? देवी आई, मार्ग दाखव. आबांचा फोन अजूनही आला नाहीये. तू त्यांना फोन करून बघ ना. नेत्रा थांब. बाबा आत्ता आबांना नको फोन करायला, ते ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये असतील. मग आपण आबांना न सांगता डायरेक्टली गावात गेलो आणि गावकऱ्यांशी बोललो, तरीही गावकरी समजून घेणार नाहीत का? बाबा तुम्हाला माहिती आहे ना, गावकऱ्यांचा माझ्याबद्दलचा राग कधीच जाणार नाही. मी प्रयत्न करतो, मी समजवतो गावकऱ्यांना. बाबा त्याचा खरंच काही उपयोग होणार नाही. ते माझ्याशी संबंधित कोणत्या व्यक्तीचं काही ऐकूनच घेणार नाहीत. आणि शेखर, आपण काय समजवणार त्यांना? त्यांना सत्य परिस्थिती सांगता येणार नाही, आणि जरी सांगितली तरी त्यांचा विश्वास बसणार नाही. एक्झॅक्टली. पण मी काम करतो, मी बोलतो आबांशी फोनवर. बाबा प्लीज ऐका माझं. गावकऱ्यांना याबद्दल काहीच कळता कामा नाही. थोडं जरी काही कळलं ना तर लगेच गावात गैरसमज पसरतील आणि हे सगळंच कठीण होऊन जाईल. नंतर या सगळ्याचा त्रास आई आणि आबांना होईल. पण काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना. तुमच्या लग्नाच्या वेळेला जसं आपण गावकऱ्यांना बिझी ठेवलं होतं तसं काही केलं तर आम्ही सगळ्या मदतीला. नेत्रा बरोबर आहे बाबांचं. आपण आत्ता सुद्धा असं काहीतरी प्लॅनिंग करूच शकतो. नाही अद्वैत, अरे ह्यात खूप मोठी जोखीम आहे. म्हणजे आपण जर सगळेजण घराबाहेर पडलो तर विरोचकाला संशय येईल, आणि कोणत्याही परिस्थितीत विरोचक पंचपेटिकेतल्या 5व्या पेटीपर्यंत पोहोचता कामा नये. पण विरोचक अजून रूमच्या बाहेर आलाच नाहीये. शोध तरी आलीये का? विरोचका, आदेश द्या. बोला, काय करू मी? वहिनी, वहिनी, फाल्गुनी, काय करतेस? काकू, ही वश झाली आहे. मला असं वाटतंय की विरोचकाला वश करण्याची शक्ती पुन्हा मिळाली आहे. असं कसं झालं? तू भेटली होतीस का विरोचकाला? हा, काकू, नेत्राला फोन कर, तिला बोलव लवकर. ओके. गेलीस तिच्याकडे, त्यांना लाव. नको करू फोन. ओके 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 ओके. प्रँक केलंय मी गाईस. I'm sorry.
वहिनी, आर यू मॅड? नगुनी काय वेडेपण आहे हा? हे असं ही अशी मस्करी करतात? बोर होत ते मी म्हणून प्रँक केलंय. पण तुला कळतंय तू काय करतेस? परिस्थिती काय, तू वागतेस काय? अगं किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कळतंय तुला? प्लीज परत असं करू नकोस. सॉरी काकुमा, सॉरी ना. नाही नाही, तू माझ्याशी ना बोलायलाच येऊ नकोस. अरे अजून धडधडतंय. तनू, काय तनू? सॉरी ना. काकुमा, सगळेच सॅडच आहे ना, आणि नेत्राला तर मदत नाही करू शकते ना मी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल तो आणू शकते म्हणून प्रँक केलंय. स्माइल? रडू आलं होतं. हे बघ वहिनी, पुन्हा ना असं काही करू नकोस. जे काय झालंय ना ते मला आठवायचं पण नाही. तनु डोंट वरी, आता नेत्रा विरोचकाला संपवणार ना, मग आपण सगळे फ्री होतो. आणि नंतर आपल्याला हसायला मेमरीज तर पाहिजे ना. आणि काकुमा, डोंट वेरी, विरोचक आता बेहोश छे. तो विरोचक तो गयो आता. हे अजून बेशुद्ध आहे. 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याची हीच संधी आहे का? आता सिच्युएशनच अशी आहे की आपल्याला पूर्ण तयारीनिशीच जावं लागेल. हे बघा, हे देऊळ आहे आणि हे गाव आहे. देऊळ गावाच्या वस्तीपासून लांब आहे, पण तरीही काही काही गावकरी रेग्युलरली देवळात जातातच. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे गावकरी देवळात जाणं तर लांबच, ते स्वतःच्या घरातून सुद्धा बाहेर पडणार नाहीत. पण हे सगळं कसं करायचं? नेमकं तुझ्या डोक्यात काय आहे? बाबा सॉरी, पण आपल्याला काहीतरी खोट्याचाच आधार घ्यावा लागेल. हे बघ, तू गिल्ट घेऊ नकोस. आपण जे काही करतोय ते चांगल्यासाठी करतोय. तू तुझं प्लॅनिंग सांग. गावकरी घराबाहेर पडू नयेत म्हणून नेमकं काय करायचं? बाबा बघा, म्हणजे तुम्हालाही किती फिजिबल वाटतं, पण आपण गावात सोशल मीडिया थ्रू किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून अफवा पसरवायची की गावात खूप मोठं वादळ येणार आहे. आणि आपण ज्यावेळी गावात जाणार आहोत त्याच वेळी हे वादळ येणार आहे सांगायचं. त्यामुळे कोणीही घरातून बाहेर पडू नका असा मेसेज गावकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा. आणि एकदा का गावकरी घरात थांबले की मग आपण जाऊन 5वी पेटी काढू शकतो. मला तरी ही आयडिया चांगली वाटते.
मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. पण आपल्याला हे सगळं क्विकली करावं लागेल. आपल्याला लवकरात लवकर गळसापर्यंत पोहोचावं लागेल. कारण ही सिच्युएशन आपण फार काळ ताणून नाही धरू शकत. हे बघ, मला खात्री आहे काही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला नक्की यश मिळेल. मित्र, काय झालं? कसला विचार करतेस? आपण असं नाही करू शकत साहेब. का? गावात जेव्हा जेव्हा एखादं संकट येतं किंवा वादळासारखी एखादी नैसर्गिक आपत्ती आली आहे तेव्हा कोणीच घरी थांबत नाही. सगळेजण देवी आईच्या देवळात येऊन थांबतात. खरं सगळ्यांची देवी आईवर श्रद्धा आहे. सगळ्यांचा विश्वास आहे की देवी आई त्यांना संकटातून वाचवेल. मी लहानपणापासून बघते, कित्येक पूर आले, वादळं आली, सगळेजण देवी आईच्या देवळाकडे धावले. कोणीच घरी थांबला नाही. तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. असं निराश होऊ नका. मला तर हाच मार्ग योग्य वाटला होता, पण तोही. जर ह्या मार्गाने गेलो तर त्याप्रमाणे आपल्याला सगळं दिवसा ढवळ्या करायला लागेल. आणि दिवसा ढवळ्या गावकरी गावात असणारच, देवळात जाणारच. पण जर हे सगळं रात्री केलं तर रात्री कुठलाही गावकरी घराबाहेर पडणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं रात्रीच करावं. नाही, रात्री नाही. हे काम रात्री करणं योग्य ठरणार नाही. ह्या कामासाठी गावातून नाही तर जंगलातून जावं लागेल. मागे आम्ही लग्नासाठी दिवसा ढवळ्या जंगलातून गेलो होतो तर खूप प्रॉब्लेम झाले होते. आणि आता रात्री नाही, रात्री नाही. पण आता आपल्या समोर रात्री जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. काळजी करू नका. आतापर्यंतच्या सगळ्या संकटांमध्ये देवी आईने आपल्याला मार्ग दाखवलाय. आणि ह्या संकटातही देवी आई आपल्याला योग्य मार्ग नक्की दाखवेल. आपण आज रात्रीच जाऊया. रात्री? हो आबा, काल तुम्ही म्हणालात आजचा एक दिवस थांबा म्हणून आम्ही थांबलो. पण आज रात्री आम्हाला यावंच लागेल आबा. मामा, आणि दिवसा येणं शक्य नाही ना, म्हणून रात्रीचं ठरवतोय. इंद्राणी, रात्री चुकून पकडला गेलात तर या सगळ्याला खूप वेगळा रंग येईल. हो आबा, आम्हाला कळतंय, पण माझा एक, आपण काहीतरी वेगळा विचार करूया. काहीही विचार केला तरी शेवटी देवळात यायचंच आहे. दुसरा काहीच पर्याय नाहीये. का कुणास ठाऊक, पण मला भीती वाटते काहीतरी भयंकर घडेल. गावकरी रात्री मोठा गोंधळ घालतील ग. आम्हा दिवसा पकडले गेलो ना आम्ही, तरीही तेच होणार आहे. गावकरी कधीच समजून घेणार नाही. प्लीज ऐका आमचं. आज रात्री काहीही करून आम्हाला यावंच लागेल. तुम्ही नका काळजी करू, आम्ही घेऊ सगळं सांभाळून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आबा, तुम्ही देवळात अजिबात यायचं नाही. तुम्ही घरीच थांबायचं. असं कसं म्हणतेस ग बाळा? गेल्या अनेक पिढ्या आपण देवी आईची सेवा करतोय. आणि आता आपल्या सगळ्यांचं मुख्य ध्येय एकच आहे, विरोचकाला हरवणं. मी येणार. आबा, पण हे सगळं खूप. हे बघा, तुम्ही तयारीला लागा. मी देवी आईकडे जाऊन हात जोडतो आणि तिला प्रार्थना करतो सगळं काही व्यवस्थित होऊ दे म्हणून. ठीक आहे. बरं, ठेवतो हा फोन. साहेब, दोनच वाटा आहेत. एक तर देवळाच्या पायऱ्यांनी आपण वर जाऊ शकतो, किंवा मग आपण लग्नाच्या वेळेला ज्या आडवाट्याने गेलो होतो, जिथे आपल्याला चकवा लागला होता, तिथून जाऊ शकतो. म्हणजे आत्ताही आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचं असेल तर गावातून जाऊन नाही चढणार. आपल्याला जंगलातल्याच रस्त्याने जावं लागेल, ज्या रस्त्याने आपण लग्नाच्या वेळी गेलो. बरोबर? बरोबर. नाही तर मला एक सांग, हा जो देवी आईच्या मंदिराचा कळस आहे तो लांबून सुद्धा दिसतो का? हो, म्हणजे देऊळ टेकडीवर आहे ना, त्यामुळे गावातून कळस दिसतो. म्हणजे टेन्शन आहेच आहे नेत्रा. आपल्याला नेत्रा
काय झालं? आपण ठरवलं तसं सगळं होईल ना साहेब? मित्रा, तू आता मनात कसलाही डाऊट ठेवूच नको. आपल्याला पेटी मिळणार नाही मिळणार हा प्रश्नच नाही आहे. आपल्याला काही करून ती पेटी मिळवायचीच आहे. मला सांग, ती पेटी कळसात एक्झॅक्टली असेल कुठे? म्हणजे त्यासाठी आपल्याला कळस बाजूला वगैरे करावं लागेल का? असं काहीच सांगता येणार नाही साहेब. म्हणजे तिकडे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. कदाचित एखादा कप्पा असेल देवळात आहे तसा. ओके, ठीक आहे, बघूयात आपण. साहेब, आपल्याकडे आजचीच रात्र आहे. आज काहीही करून पेटी घेऊनच परत यायचं. दॅट्स द स्पिरिट. नेत्रा, तुला खरं सांगू, मला आता त्या विरोचकाचं टेन्शन नाही आहे एवढं. विरोचक शक्तिहीन झाला ही आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. साहेब, नाही, आपण विरोचकाला असं गृहीत नाही धरू शकत. आताच बघा ना, आपल्याला वाटलं गदग्रहण संपलंय, सगळं काही ठीक झालं. पण विरोचकाने त्याची राक्षसी शक्ती वापरून ती विचित्र वीणा निर्माण केली. आणि त्या विचित्र वीणेचा वापर तो आणखी शक्ती मिळवायला करत होता. देवी आईच्या कृपेने मी तिथे पोहोचले, ती तार तोडली म्हणून ती विचित्र वीणा गायब झाली. पण याचा अर्थ असा होत नाही की विरोचक ती विचित्र वीणा पुन्हा निर्माणच करू शकत नाही. बरोबर आहे तुझं नेत्रा. आपण काहीच गृहीत नको धरायला. आपण फक्त या गोष्टीची काळजी घेऊ की विरोचक शुद्धीवर येण्याआधी आपल्याला 5वी पेटी मिळायला हवी. विचित्र वीणा. विचित्र वीणा. विचित्र वीणा मिळवायला हवी. माझी वशीकरणाची शक्ती परत मिळवायची. या घरातल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचंय. त्रिनयनीला युद्धात हरवायचंय. विचित्र वीणा. विचित्र वीणा मिळवायला हवी. दक्षिण प्रयाण करायला हवं. जायला हवं दक्षिण प्रयाणासाठी. विचित्र वीणा.